परंतु इथून मात्र थोडीशी चूक झाली. ओमकार विचार करतोय काय झालं आपल्याकडून, थोडंसं गती परिवर्तन केलं होतं, त्याचं बेनिफिट आता मात्र आपण बघतोय गोलंदाज सार्थक मात्रेला मिळालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीचा भार स्वतः कर्णधार स्वीकारतोय. वायडिश लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे, कारण हा स्ट्रोकवाला खेळाडू आहे. यावेळचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, फुल टू टोल वसूल, आमंत्रण दिलं, स्वीकारलं, बॉल पाठवलाय मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. एक येतोय हाय हँडसम षटकार. जरूर बघितलं होतं आपण मागच्या मॅच मध्ये काय खेळी केली होती. जर आपण बघतोय सार्थक मात्रेच्या विरोधात ओमकार उतरलाय. ओमकार पाटीलच्या खेळीचा विचार केला, 12 चेंडूंमध्ये 41 धावा ठोकून काढल्या होता, 6 षटकार त्याच्या नावावरती होते. पहिले 2 चेंडू डॉट गेले. जरूर त्यांनी अभ्यासकरित्या इथे मात्र विचार केला त्या चेंडूंचा काय घडलं. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रहार केला, परंतु इथून सार्थकला सुद्धा विचार करावा लागेल, कारण लगातारच्या 2 चेंडू आपण विचारात गेले ना तर लोअर फुलटच होते. दुसरा चेंडू नशिबाचा होता, परंतु तिसऱ्या चेंडूमध्ये नशीब खेचून घेतलं ओमकार पाटीलने. रावेगावचा हा जरूर खेळाडू आहे आणि आपल्या भोवती जरूर आपण व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या बाजूने आहे, परंतु 2 वाघ एकामेकांसमोर आहेत. सार्थकचा चेंडू, यावेळेचा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू होता, फुल बॉल इथून मात्र खेळून काढलाय. वा रे वा. थँक्यू. विचारत केला तर बॉल शॉर्ट होता, शॉर्ट पुल साठी गेला आणि पॉवर जनरेट केली. स्वतःचा वेट इथे मात्र थोडासा बाहेर काढला आणि बॉलला फेकून दिलं. ही ताकद आहे यावेळेस बघतोय आपण ओमकारकडे. तिसऱ्या षटकारासाठी जाईल का, आणि तिसऱ्यासाठी 500 रुपये आले होते. रमेश पाटील सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे अजूनही 3 षटकारासाठी. बघा कीर्तनाला श्रोते, क्रिकेटला चाहते आणि चाहत्यांमधून निर्माण होणारे दाते, त्यामुळेच आज क्रिकेट टिकलाय मित्रांनो. म्हणूनच प्रत्येक खेळाडूला पाहण्यासाठी आज गर्दी झाली आहे, कारण इथे बघतोय आपण 17 गावची प्रीमियर लीग आहे. 17 गावच्या 17 खेळाडू आपण प्रत्येक खेळाडू संघामध्ये विखुरलेला आहेत. मग आपल्या खेळाडूचा खेळ कसा असेल ते पाहण्यासाठी अनेक क्रीडा रसिक आज मात्र या मैदानावरती दाखल झाले. तर काही साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आज कारखान्याच्या मधून म्हणा किंवा घरून बसून या मॅचचा अनुभव घेत असतील. यावेळेचा फुल डॉ चेंडू, इथे मात्र काय घडलं बघा. तिथे स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक होता. कशासाठी होता, तर त्याचसाठी होता ज्यासाठी मात्र हा चेंडू फेकला होता. मंगेश होता, मंगेश कडून झाली चूक आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे पाहिलं होतं ओमकार पाटीलला बाद करण्याची संधी आली होती, परंतु ते संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. चूक झाली आहे. कधी कधी आपण विचारात केला ना तर की चुका अशा होतात ना की त्या चुकांमुळे आपला सामना सुद्धा हरला जातो. मग मैदानाच्या बाहेर जात असताना, नक्कीच गाडीवरून घरी जात असताना, घरी जेवल्यानंतर संध्याकाळी खुर्चीत बसला असताना एकच विचार असतो की माझ्याकडून काय चुकी झाली. एक चुकी आणि तीही डोंगरा एवढी. कोणाचा कॅच सोडलाय तोही बघतोय आपण, ओमकार पाटीलचा. ज्या ओमकार पाटीलने मागाशा पहिल्याच मॅच मध्ये 41 धावांची खेळी करत वन मॅन आर्मी प्रमाणे लढला आणि मैदानाच्या बाहेर विजय घेऊन गेला. अशा ओमकार मात्रेला इथे मात्र बघतोय आपण पाटीलला जीवदान मिळालंय. मग अशा जीवदानाचा इथे मात्र फायदा किती होईल. केव्हा केव्हा असं होतं की चांगल्या फलंदाजाला आपण जीवनदान देतो आणि न काढलेल्या बँकेच्या कर्जावरती चक्रीवार आपण मोजतो, असं काही पाहायला मिळतोय. परंतु इथून मात्र धावांची उत्पत्ती किती होईल. आता मात्र कॅच सोडलाय ओमकार पाटीलचा. नवीन गोलंदाज दाखल झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात 1 षटकाच्या अंती 13. सार्थक मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये हाय हँडचे 2 षटकार पाहायला मिळालं. नवीन आहे मुन्ना पटेल. मुन्ना शेखला आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलंय. मुन्ना पाटीलला आता इथे पटेलला पाहायचं आहे. हमरापूरचा हा खेळाडू आहे, भूमिपुत्र आहे. समोर आहे यावेळेस किरण पाटील.
चांगला बॉल होता, थायपॅड मधला बॉल होता, डॉट चेंडू जरूर आलाय. कमबॅक पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण बघतोय. वाईडिश लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सजवला जातोय. एक क्षेत्ररक्षक आपण बघतोय. शॉट पॉइंट आहे, शॉट कव्हर मध्ये आहे, शॉट थर्ड मॅन मध्ये आहे, शॉट मिड विकेट एक ठेवण्यात आलेला आहे. यावेळेचा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. यावेळेस मात्र अजून एक चांगला फटका. आलिया इथून मात्र खेळून काढतोय. अजून येतोय एक दमदार षटकार. जरूर इथून मात्र आता षटकारांची आतषबाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल की काय. धावफलकावरती षटकाराच्या साईने 19 धावा आल्यात. पुन्हा ओमकार पाटीलला इथं आवरणं कठीण होऊन चाललंय. कॅच ड्रॉप झाली होती. आता मात्र या मदमस्त हस्तीला जंगलात खुलं सोडल्यासारखं फलंदाजी करतोय. शॉर्ट पिच बॉल होता. इथे मात्र घुटना टेक, तमाशा देख. इथे मात्र सूरज चव्हाण स्टाईल झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार. जी हा, जरूर आपण 2 षटकार आलेत. रमेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जरूर आलंय. तिसरा षटकार येणार का? तिसऱ्या षटकाच्या अपेक्षित जरूर आहे, परंतु इथून मुन्ना पटेलला विचार करावा लागेल. सार्थक म्हात्रेला थोडासा विचार करावा लागेल. गोलंदाजीमध्ये काय व्हेरिएशन करावे लागेल, कारण आता ओमकारला इथे आवरणं कठीण चाललंय. इथे ओमकार नावाचं वादळ आता मैदानावरती आलंय. या चक्रीवादळाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आता मुन्ना पटेल मध्ये यावं एवढंच म्हणावं लागेल. तिसऱ्या षटकाची अपेक्षा जरूर असेल. इज ऑन हॅट्रिक वरती जरूर आलाय. धावफलकावरती सध्या झालेत 25. मुन्ना पटेल इथे सज्ज झालाय. ओमकार येस येस, यावेळचा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह आहे, परंतु इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चुकून बॉडी लाईनच्या बाहेर जातोय. येतोय अजून एक हाय हॅम्सन चौकार. तेजस नाईक माझ्याबरोबर जोडला गेलाय. तेजस, बघतोय आपण स्कोर बोर्ड वरती ओमकार पाटीलच्या सगळ्या धावसंख्या आहेत. 29 धावसंख्या धावफलकावरती आहेत. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, थोडीशी सबमरीन राहिली आहे. बॉल लगेच पडल्यानंतर वेगाचा वापर केला होता. थोडासा कटर राहिला, स्विंग झालाय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. थोडीशी भयान शांतता आहे, कारण ओमकार सारख्या खेळाडूला इथं बाद करणं किती महत्वाचं असणार आहे ते मात्र पाहावं लागणार आहे आपल्या आई एकविरा खारसोपोली गावाच्या या सर्वच खेळाडूंना. कारण पहिली मॅच जिंकल्यानंतर दुसरी मॅच एवढी इम्पॉर्टंट आहे, कारण क्वालिफायडचा हा सामना आहे. अजून एक दर्जेदार चेंडू होता. कमबॅक पाहायला मिळाला. सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नाही कहते, परंतु मोठा मार खालाय 2 षटकांमध्ये. षटकार चौकारांच्या आदेशपाती 29 धावसंख्या धावफलकावरती आहे. 14.50 सरासरीने इथून मात्र आपण बघतोय आई गावदेवी खारसापोली या संघ पुढे सरसावतोय. ज्या संघाचा कर्णधार स्वतः ओमकार पाटील आहे आणि ऑन स्ट्राईक आहे. आज मात्र तो मैदानावरती कोणत्याही प्रकारचं थांबणं मात्र त्याच्या नशिबाला नाही असं वाटायला लागले. आज सकाळपासूनची त्याची आपण फलंदाजी पाहिली आहे. आज फलंदाजीच्या नावा तरी मात्र आपण पाहिलं ना तर धावपट्टी मात्र त्याच्या प्रेमात पडली आहे. आई एकविरा खारसापोली कर्णधार आपण बघतोय सार्थक म्हात्रे, संघमालक अक्षय म्हात्रे खारसापोलीचा. तर बघतोय आपण आई गावदेवी खारसापोली संघ, कर्णधार ओमकार पाटील आणि संघ मालक कल्पेश म्हात्रे. म्हणजेच काय तर खारसापोली गावाचे 2 संघ आज मात्र एकमेकांच्या समोर आहेत. आणि एक संघ इथून क्वालिफायर जरूर होणार आहे, तर दुसऱ्या संघाला इथे माघार जरूर पाहायला मिळणार आहे. परंतु जो संघ हारेल ना तो मात्र इथून मात्र जे 2 संघ हरलेत त्या संघावरती जरूर खेळताना पाहायला मिळेल. परंतु तो संघ कोणता असेल, इथे मात्र हार मानण्याची परिस्थिती दोघाही संघांमध्ये नाही आहे, कारण दोघांमध्ये क्वालिफाईड खेळाडू असे भरलेले आहेत. कारण आपण पाहिले 17 गावचे 17 खेळाडू पाहतोय आपण, आणि क्वालिफायर संघ आहेत. जी हा, प्रसाद पाटील कलव्या गावचे
सुपुत्र आणि एक कालचे आपण पाहिलं होतं पहिल्या दिवसामध्ये त्याचा संघ क्वालिफाईड झालाय. प्रसाद दादा आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. अर्पुनिया भाव सोमनांचे प्रेमभरे स्वागत. आलेल्या तमाम मान्यवरांचे व्यासपीठावरती सुद्धा अनेक मान्यवर आमचे बसलेले आहेत. जुनी आणि नवी सर्व कमिटी बसली आहे. जरूर त्यांच्याकडे जाऊया. परंतु संघ सुद्धा आपण बघतोय इथे मॅच इम्पॉर्टंट आहे त्यांच्याकडे आपण बघतोय. डावखरा फलंदाज खूप वेळ शांत राहिला होता किरण पाटील. अजूनपर्यंत पहिला बॉल चेस जरूर केलाय सार्थक म्हात्रे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर इथं अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला फॉलो जरूर केलाय परंतु बॉल मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस परंतु वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर धावफलकावरती ऍड केली जाईल. स्वेर चेंडू घोषित केलाय. धावफलकावरती पुढे सरसावते. 30 धावसंख्या धावफलकावरती आले. तिसरा षटक महत्वाचा षटक ज्या षटकामध्ये खरं तर विकेटची अपेक्षा राहणार आहे ते म्हणजे सार्थक म्हात्रेला. स्वतः सार्थक म्हात्रेंनी हा मनसुबा उचललाय. विकेट हवी आहे. पुढे सरसावतोय. चांगला बॉल होता. इथे मात्र विकेट किपरला हुलकावणी देत मात्र इथे बघतोय येस एज अँड टेकन. इथे मात्र माघारी जावे लागेल किरण पाटीलला. पहिला धक्का किरण पाटीलच्या स्वरूपामध्ये आपण बघतो आई गावदेवी खारसापोली या संघाला. थँक्यू. जरूर 12वा खेळाडू आहे आमच्याकडे. सर्वांचीच नावं आम्हाला माहिती नाही आहेत परंतु बघतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय आपण बघतोय आपण निहारताय. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व चौथं युवा सर्व आणि सर्व याच्यात आहे सर्व म्हणजे जर विचार केला दादर रावे कलवे हमरापूर जोहे वरेडी खारसापोली तांबडशेत सोनखार उरनोली कोपर डावरे हनुमानपाडा अंतोरे पाटणेश्वर नवघर या गावांची युनिटी आज आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षी चौथ्या सत्रामध्ये काहीचा बदल आपल्याला पंच कमिटीमध्ये पाहायला मिळतोय. जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष होते ते मात्र या पदावरून आपला पदभार सांभाळून मात्र माघारी परतलेत परंतु पंच कमिटीमध्ये त्यांच्याकडे पदभार आहेत. अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात सत्यजित पाटील कलवे, उपाध्यक्ष समाधान पाटील कलवे रावे, त्यानंतर सचिव जयेश पाटील तांबडशेत, खजिनदार दिगंबर नागे यांच्याकडे पाहिलोय आपण. यावेळचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळचा चेंडू मात्र ऑन साइडला क्लिअर करायचा होता. काय घडलंय ज्याची अपेक्षा होती ते घडलंय आणि पहिले इथून मात्र फलंदाज कोण आहे आपण बघतोय ओमकार पाटील. यस रुको जरा सबर करो कहा था ना धक्का बुक्की नहीं करने का. तिसऱ्या अंपायरसाठी कॉल आलाय. तिसऱ्या अंपायरसाठी कॉल आलाय. काय घडलंय बघा. जिथे आपण बघत होतो ज्या विकेटची अपेक्षा नव्हती यस क्रॉसिंग चेक केली जाईल. इथे मात्र आपण बघतोय जे हा आमचे प्रवीण पाटील सर आहेत आणि जरूर क्रॉसिंग चेक केली जाईल. यस काय घडलं होतं बॉल मागे. बॉल पाहिला आपण. बॉल बॅटला टच करून मागे गेला. विकेट किपरला हुलकावणी दिली. बॅक विकेट किपर होता ज्यांनी कव्हर केला बॉलला आणि डायरेक्ट थ्रो केली. नाव आमच्यापर्यंत नाही आहे परंतु या खेळाडूने जरूर आपण बघितलंय की लहानपणी गोट्या खूप चांगल्या खेळल्या असतील. खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळल्यात. कारण अशा खेळाडूला मागं पाठवलाय की ज्या खेळाडूला अपेक्षा होती की या खेळाडूला बाद करण्यासाठी आणि पूर्ण टीम एकत्र झाली होती.
ओमकार पाटील डगआउट मध्ये गेलाय, माघारी परतलाय. 29 धावांची महत्वपूर्ण खेळी, 12 चेंडू फेस केले, 4 षटकार, 1 चौकार ठोकलाय. नवीन खेळाडू दाखल झालाय. सर नाव नाही माहिती. यावेळचा चेंडू होता, बघतोय आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, कारण आत्ताच 2 विकेट गेल्यानंतर थोडस शांतता असणार आहे, त्यामुळे मोठी रिस्क घेता येणार नाही आहे. परंतु मॅन कॅनॉट रिच ॲट हाय विदाऊट रिस्क. आयुष्यामध्ये रिस्क घेतल्याशिवाय काही यशस्वी होत नाहीत माणसं. अनेक व्यक्ती इथं आहेत, अनेक कारखानदार आहेत, अनेक उद्योजक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीला रिस्क घेतली, म्हणूनच आज ते मोठ्या पल्ल्यावरती आहेत, पदावरती आहेत. आशिषच्या बॅटमधून हा 1 धाव आली होती. नवीन फलंदाज आपण बघतोय हितेश आहे तिथे. हितेंचा हा फटका, 440 व्होल्टचा झटका आल्या आल्या या चेंडूला फेस केलाय आणि पाठवून दिलंय बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतो एक उत्तुंग असा हमरापूर विभाग थँक्यू. अजून एक रावेगावचा सुपुत्र इथे मात्र आपली ताकद आणि नजाकत दाखवतोय. काय चेस असेल, काय टार्गेट असेल, कोणता खेळाडू या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहेल. अजून एक फटका येतोय, लगातारचा दुसरा षटका. तुम्ही किती बी लावा ताकद, आज मात्र आमचा हितेश पाटील नाही वाकत. अजून येते लगातारचा दुसरा षटका बॉडी लाईनच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर गेला, परंतु दुसरा हितेश पाटील रावेगावचा सुपुत्र तो मात्र ऑन द फायर झालाय. इथे मात्र जागा भरून पूर्णपणे काढतोय तो म्हणजे ओमकार पाटाची. लगातारचा दुसरा षटका बाहेर गेलाय. धावफलकावरती धावा लागल्या 43. सार्थक म्हात्रेवरती चढवलेला हल्ला आहे, कर्णधारावरती चढवलेला हल्ला आणि हल्ल्यामध्ये मात्र सार्थक मात्र नास्ताबूज झालाय. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती यावेळेला मात्र शॉर्ट पुल, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र मुन्ना पटेलच्या हातामध्ये झेल पकडलाय आणि हितेश पाटील या खेळाडूचा इथे खेळ संपलाय. थँक्यू. बघतोय आपण हमरापूर विभाग प्रीमियर लीग. थोडंसं नाट्यमय षटक राहिले, इथे षटकारही आलेत आणि विकेटही आलेत, परंतु हमरापूर विभाग प्रीमियर लीग म्हटली ना तर जरूर कौतुक करावं लागेल. सगळे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष आमचे बघतोय आपण, अध्यक्ष सत्यदादा कलवे, उपाध्यक्ष समाधान पाटील रावे, त्यानंतर आपण बघतोय जयेश पाटील, सचिव तांबरशेत, खजिनदार दिगंबर नागेसर जोहे, त्यानंतर सल्लागार विनायक पाटील सर दादर, पत्रकार, त्यानंतर आपण बघतोय सल्लागार दत्तात्रय म्हात्रे खारसापोली, एक जुने खेळाडू आजही क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे आहेत. त्याच्यानंतर प्रवीण पाटील सर जोहे, आपण पाहिलं होतं पहिल्या 3 सत्रामध्ये ज्यांनी अध्यक्षस्थान सांभाळलं, परमेश पाटील सर सोनकार, गोड आवाज, हक्काचा आवाज आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय नुकताच ज्यांना कालच कला क्रीडेचा एक सुवर्ण असा त्यांना सन्मानित करण्यात आलं, वैभव ठाकूर सर दादर. त्यानंतर आई माऊली एकविरा देवीचा मुखवटाचं सजावट सुद्धा दादानीच केली होती. त्यानंतर आमचे गोल्ड मॅन मनोज पाटील रावे, उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष होते. जरूर आपण बघतोय हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे कल्पेश दादा म्हात्रे आहेत तांबरशेत. त्याच्यानंतर संजय पाटील हमरापूर, रुपेश पनवेलकर हमरापूर, संदेश घरत जोहे, सतीश म्हात्रे जोहे, त्याच्यानंतर तेजस नाईक हमरापूर आमच्या समेत जोडले गेले, सूरज म्हात्रे कोपर, निकेश पाटील जोहे आहेत. त्याच्यानंतर स्वप्नील म्हात्रे दादर, निखिल पाटील तांबरशेत, सूर्यास पाटील, त्याच्यानंतर विशाल पिवळी दादर आहेत, दिलीप पाटील रावे आहेत, राकेश पाटील आहेत जोहे, रवींद्र म्हात्रे. जरूर मैत्री चषकाच्या निमित्ताने त्यांचा तुम्ही बड्डे सुद्धा अनुभवलात, खूप मोठी रॉयल एंट्री सुद्धा झाली होती. सतीश पाटील हमरापूर जे नक्कीच बघतोय आपण पेण तालुका 40+ अध्यक्ष आहेत, अतुल ठाकूर दादर, त्याच्यानंतर कुणाल म्हात्रे खारसापोली, हनुमान नाईक कलवे आणि समस्त आपण बघतोय 17 गावची कोर कमिटी. खऱ्या अर्थानं त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमाने आज मात्र हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 4 युवा सर्व आणि यातच आहे सर्व.
पहिलं पर्व झालं होतं, अगदी शेताडीमध्ये ते सामने झाले होते. त्यानंतर दुसरे दोन पर्व अगदी आपण बघितलं होतं मुंबई गोवा हायवेच्या लगत असलेल्या ते मैदानावरती साकारलं होतं. त्याच्यानंतर हा चौथं पर्व आहे, जे पर्व असं पर्व आहे ना भूतो ना भविष्य अशी ही स्पर्धा आहे, आपण अनुभवतोय, खऱ्या अर्थानं पाहतोय. पण आई एकवीरा खारसापोली, कर्णधार सार्थक म्हात्रे, त्याच्या विरोधात आई गावदेवी खारसापोली. टॉस जिंकला होता इथे, मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात 43ला 3 अशी सध्याची परिस्थिती. नवीन फलंदाज फलंदाजी मार्कवर दाखल झालाय. आशिष पाटील. आशिष पाटील पहिल्या चेंडूवरती 1 धाव जरूर त्यांनी संघासाठी दिली होती. तदनंतर हा चेंडू थोडासा बुचकल्यात पाडणारा होता. विचार केला या चेंडूवरती. लोअर फुलटच चेंडू होता. फुलर लेनची डिलिव्हरी होती. गोलंदाज क्रमांक 4 विशाल म्हात्रे वापरला जातोय. खारसोपोली गावचा सुपुत्र आहे. बघतोय चौथ्या षटकासाठी आलाय. समोर आहे. यावेळचा चेंडू होता स्विंग अँड मिस, चांगला चेंडू होता. गुडल्या स्पॉटवरचा चेंडू होता. कमबॅक जरूर पाहायला मिळालं चौथ्या षटकामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं सार्थक म्हात्रेला 13 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु 1 विकेट मिळाली होती. मुन्ना पटेल वरती हल्ला चढवला होता. 16 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. सार्थक म्हात्रेला ठोकी केली, परंतु तिथे काय घडलं होतं, कारण ओमकार पाटील हा खेळाडू बाद झाला होता. विशाल म्हात्रे खारसापोली गावचा सुपुत्र. 2 चेंडू डॉट आलेत आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार, परंतु वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करणार नाही. किती महत्वाची विकेट होती, इथे मात्र कॅच पकडलाय आणि संपलाय खेळ आशिष पाटीलचा. बॅक टू द डगआउट. शेवटचे 4 चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. 47 धावसंख्या धावफलकावरती आले. अजून एक कमबॅक जरूर पाहायला मिळालाय. वा, या षटकामध्ये मी म्हणेन की अतिशय महत्वाचं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये अंधाधुंदी फलंदाजी झाली. त्यानंतर तिसऱ्या षटकासाठी विशाल म्हात्रेला आमंत्रण केलं. पहिले 2 चेंडू डॉट आले, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आला, चौथ्या चेंडूवरती चौकार आला, 5वा चेंडू अजून एक डॉट आलाय. एक किफायती गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी म्हणावी लागेल आणि आपल्या संघासाठी एक यशस्वी गोलंदाजी विशाल म्हात्रे. समोर आहे हर्षद म्हात्रे. याही वेळेला चांगला चेंडू होता. हर्षदला अक्षरशः मामा बनवलं म्हणावं लागेल. एक चौकार जरूर ठोकला होता, परंतु लगातारचे नंतरचे 2 चेंडू डॉट फेकलेत. थोडासा आत्मविश्वास आता वाढला असेल आई एकवीरा खारसापोली या संघाला, कारण धावफलकावरती धावा विसावल्यात. 47 धावसंख्या आहेत, कारण मोठा चेस टार्गेट पुढे जाणार होता, हे अचीव करणार होतं, हे ठरलं होतं. कारण 3 षटकांमध्ये अंधाधुंदी फलंदाजी तुम्ही अनुभवलीत. ओमकार पाटीलची, ओमकार पाटील नंतर हितेश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. रावेगावचे हे 2 सुपुत्र आज मात्र मैदानावरती बरसलेत, परंतु नंतर मात्र बघतोय की या धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लागला, कुठेतरी थांबवली धावसंख्या विशाल म्हात्रेने, आणि खरोखर विशालचं कौतुक करावं लागेल. इथून मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 47 लॉस ऑफ 4 विकेट. 5वा षटक हाणामारीचं षटक, दे माय धरणी ठाय अशी परिस्थिती गोलंदाजाची असते. मग आपण विचार केला तर वन डे क्रिकेट मधले शेवटचे 10 षटक आणि 2020 क्रिकेट मधले शेवटचे 5 षटक
या षटकांमध्ये सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळते आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये किंवा शेवटच्या षटकांमध्ये जेवढी धावसंख्या येते ना तेवढीच धावसंख्या महागडी ठरत असते, ते मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन गोलंदाज दाखल झालाय दीप पाटील कोपर. यावेळेचा चेंडू होता, जोडकड फटका खेळण्याचा, काऊ कॉर्नर रिजन मध्ये फ्लिक केलाय, सिंगल केली, तिथे डबलचा प्रयत्न होईल का, नाहीये, सेफ लँडिंग तिथे झालीये. आपण बघितलं होतं क्षेत्ररक्षक तिथे होता, सहजरित्या तिथे पकडलंय चेंडूला, विशाल मात्र तिथे होता आणि जोपर्यंत नॉस्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल तेव्हा सिंगल आलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय हर्षल मात्रे. 3 चेंडूंचा खेळ केला, एक चौकार जरूर ठोकला होता त्यांनी व्ही शेप मध्ये बॅक टू द बॉलर, परंतु आता मात्र त्याला मोठे मनसुबे करावे लागतील, मोठे फटक्याची आतषबाजी असणार आहे. आई गावदेवी खारसापोली या संघाला मोठ्या स्थितीमध्ये न्यायचं असेल तर चांगली गोलंदाजी विचार करावा लागेल. दिल पाटीलला कौतुक करावं लागणार आहे. तर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतं. एक इंटरनॅशनल क्रिकेटचा जसा ऍक्शन असतो ना तसा ऍक्शन मध्ये आहे. कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु क्रिकेटमध्ये वय पाहिलं जात नाहीये. एज इज अ नॉट अ मॅटर. वय फक्त तुम्हाला आकडा दाखवतोय आणि इथे मात्र दीप पाटील आपली चमक दाखवतोय. अजून एक दर्जेदार चेंडू, शॉर्ट बॉल होता, खडे खेळ खेळण्याचा प्रयत्न केला होता. विचार करावा लागेल काय घडलंय, पंचांचा निर्णय जरूर येईल. अशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जात नाहीये. स्ट्राईक साठी हर्षल दादा इथे मात्र प्रयत्न करतोय, आतीन दादा इथे प्रयत्न करतोय, त्याला स्ट्राईक मिळणं जरुरीचं असणार आहे. दिमाग का खेळ करावा लागेल, इथे मात्र थोडस विचार करावा लागेल. यस, लगातारचे 4 चेंडू डॉट आलेत, म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट आले होते आणि ह्या चेंडूमध्ये सुद्धा 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे हर्षल म्हात्रेला अक्षरशः मी म्हणालो होतो की मामा बनवलाय, कारण चौकार ठोकलाय, क्षमता आहे त्याच्यामध्ये. चौकार षटकार ठोकण्याची आत्मविश्वास बाळगावा लागेल. अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न समोर केलाय, परंतु डोक्याचा खेळ करावा लागेल. आतोनात प्रयत्न करतोय आतीन पाटील की मला स्ट्राईक मिळावी, मला माझे हात मात्र इथे चवचवतायत, मला फटकेबाजी करायची आहे, परंतु इथे आत्मविश्वास बाळगून हर्षलला सुद्धा खेळ करावा लागेल. धावफलकावरती धावा लागल्यात 48. यावेळेस मात्र ब्लॉकॉलचा चेंडू होता, खोदून काढलाय बॉलला. इथून बघतो मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नर रिझन मध्ये, तिथे मात्र बघतो क्षेत्ररक्षक होता, सिंगल कंप्लीट झाली आहे आणि ज्याचा प्रयत्न होता की मला स्ट्राईक हवी आहे, आतीन पाटील इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय. यस, दादर गावचा अजून एक सुपुत्र. येस, इथे मात्र बॅटची इनर एज लागून बॅक टू द विकेट कीपर गेला. लॉंग स्टॉप रिजन शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक होता, तिथे चेंडूला मात्र तिथे गॅदर करतोय. सिंगल आली, 50 पूर्ण झाली आहे, 50 धावसंख्या धावफलकावरती आले. पहिल्या मॅच आपण बघितली होती 53चं टार्गेट, 54 टार्गेट दिलं होतं, 53 धावसंख्या पूर्ण झाली होती. तर नंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण 55 झाल्या होत्या, 56चं टार्गेट होतं. म्हणजे 50 सहजरित्या पूर्ण केली जाते या मैदानावरती, 50 धावसंख्या धावफलकावरती. चांगला फटका इथे सजवलाय, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, तो झेल सोडणार नाहीये. चेंडू बघा, त्याने मात्र गॉगल परिधान केली आहे, परंतु चेंडूवरती मात्र त्याचं अक्षरशः लक्ष होतं. सार्थक मात्र तिथे होता, मोठा खेळाडू आहे आणि मोठे खेळाडूंकडून अशा चुका मात्र होत नाही आहेत. काय घडलं इथे, विकेट गेली आहे आणि फक्त 50 या धावसंख्येवरती इथे मात्र थांबवून ठेवलंय. ते म्हणजे आई गावदेवी खारसापोली या संघाला कुठे चूक झाली, टर्निंग पॉइंट काय होतं, कारण पहिल्या 3 षटकांमध्ये पाहिलं तर तब्बल धावसंख्या आली होती ती म्हणजे जवळ आपण विचार केला 43 धावसंख्या आली होती. नंतरच्या चौथ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. विशाल मात्रेने तो षटक ठोकला होता, कमबॅक करून देणारा षटक होता. दीप पाटीलने मात्र नंतर शेवट षटक फेकला, तिथे सुद्धा त्याने 3च धावा खर्च केलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. कुठे झालं ओमकार पाटीलचा तो रनआउट, किती टर्निंग पॉइंट होता तो आता विचार करावा लागेल. दोघांमध्ये झालेली मिसअंडरस्टँडिंग किती महत्वाचा आहे, तो मिस कॉल झाला आणि ओमकार पाटील माघारी परतला आणि ओमकार पाटील नंतर भयान शांतता झाली. तिथून मात्र धावसंख्या मात्र ब्रेक लागला, धावसंख्या मंदावली आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 50 या धावसंख्येवर. म्हणजे येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता आई एकविरा खारसापोली, कर्णधार सार्थक म्हात्रेच्या इथे टीमला बनवायचे 51. आता मात्र हे युद्ध कसे असणार आहे, कारण आता पूर्ण जिम्मेदारी असणार आई गावदेवी खारसापोलीच्या गोलंदाजावरती, कारण फलंदाजाने आपलं काम केलंय. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 50-51 धावांचे टार्गेट इथे सेट केलेलं आहे, आव्हान सेट केलेलं आहे. परंतु आई एकविरा खारसापोली या संघ इथे मात्र काय चमक काय धमक दाखवेल हे नक्की पाहूया.
दादा बाईक घेऊन जायचं नाहीये हे अगोदरही आम्ही सांगितले. विनंती असेल अशा चुका करू नका. पहा, सर्व प्रेक्षकांना आमची विनंती आहे, कोणीही बाईक घेऊन जायचं नाहीये. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देतोय, अन्यथा आयोजक येतील. थँक्यू सर. जशी इथे मात्र मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया बदल. आमच्या खारेपाट विभागातील एक आवाज रुपेश पाटील सर, ज्यांचा आवाज पेण, उरण, पनवेल, मुंबई, नवी मुंबई तसेच सातारा, सांगली जाऊन पोहोचला असे आमचे बंधुतुल्य मित्र रुपेश पाटील सर. सर प्लीज कंटिन्यू. जाऊया या ठिकाणी अतिथी सन्मानाकडे. अर्थातच सन्माननीय रमेश पाटील काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल. मी हनुमानजी नाईक यांना विनंती करेल, आपण पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. दमदार उपाध्यक्ष समाधान पाटील यांचे खरं तर काका आहेत. काकांचा हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. खरं तर स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी देखील त्यांची उपस्थिती मंचकावर आपण पाहतोय. सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होताना आपण पाहतोय. हनुमानजी नाईक आणि रवींद्र म्हात्रे, सन्माननीय रमेश काका पाटील यांचा हा शुभ सन्मान सोहळा. त्याचप्रमाणे VIP डाईसवर आपण पाहतोय, एका बाजूला बादल असेल, त्यानंतर प्रसाद पाटील असेल, स्वप्नील असेल, रितेश वारीला आपण तिकडे पाहतोय, दिगंबरजी नागे या ठिकाणी एक खेळाडू मोहंती पाटील देखील इकडे आहेत. होय, नशीब नाईकचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. रायगड लेदर क्रिकेटमध्ये ज्याची निवड झालेली आहे, नितेश पाटील कूल कॅप्टन, त्यांचं देखील या ठिकाणी आपण त्यांना देखील VIP डाईसवर आपण पाहतोय. प्रवीण पाटील असतील, त्यानंतर रुपेशजी पनवेलकर, त्यानंतर राकेशला आपण पाहतोय. सन्माननीय गोपीनाथ शेठजी मोकल साहेब, सन्माननीय दत्तात्रय साहेब यांना देखील VIP डाईसवर आपण पाहतोय. पाय सर्व स्टार खेळाडू आज VIP डाईसवर आणि त्यांचे फॅन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेक्षक देखील काही उपस्थित आहेत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिकडे असतील रुपेश पाटील. थँक्यू परमेश पाटील सर आणि हनुमान नाईक सर, त्याचबरोबर पूर्ण अमरापूर विभाग प्रीमियर लीग आपण पाहत आहात. ज्या प्रकारे मात्र या खेळाला सजवले, अगदी पोषक वातावरण, त्याचबरोबर अगदी सकाळच्या सत्रामध्ये जशी सुरुवात झाली तशाच प्रत्येक मॅचमध्ये मात्र रंगत येताना पाहायला मिळाली. ह्या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सामील झालेत आणि त्यापैकी मात्र इथून प्रत्येक दिवशी 4 संघ खेळणार आहेत. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. पुरेसा वेळ आणि चांगला खेळ खेळाडूंना खेळता यावा, त्यासाठी मात्र अगदी सर्व उत्तम निर्णय इथे मात्र घेण्यात आलेला आहे. खूप छान आयोजन, नियोजन, अगदी नियोजन पद्धतीने बांधलेली ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे घेतलेली मेहनत सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेची चर्चा होत होती आणि ती येऊन ठेपली. असं तिसऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण करत आहोत. आकलन करत असताना सुनियोजित व्यवस्थापन आणि उत्तुंग शिखरावरती अगदी टायमिंग मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंट कमिटीने केलेलं मात्र कमालीचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने आपण संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्याचमुळे की काय, या अमरापूर विभाग प्रीमियर लीग ची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळतोय. बॅक टू क्रिकेट आणि मॅच होती. इथून पाहायला गेलं तर प्रथमतः बॅटिंग केली होती ओमकार. ज्या प्रकारे मात्र इथून आई गावदेवी खारसापोली टीमनं आई एकिवडा खारसापोली टीमच्या विरोधामध्ये पहिला बॉल ओमकार आणि समोर आहे सार्थक मात्रे. टॅप केला, थोडासा उस्ती देण्याचा प्रयत्न, वेग आहे, आउटफील्ड फ्लाश फास्ट आहे, अगदी मिड ऑफला मात्र इथून चिरून भेदून बॉल सीमारेषा पार. सार्थक मात्रे याच्या बॅटमधून मात्र येते पहिल्याच बॉलवरती ओमकारला डॅमिनेट करणारा हा चौकार.
ते सार्थक नारायण म्हात्रे. टॅप केलंय, पॉइंटला पहा. इथे कलात्मक पद्धतीने खेळणे, बॉलने वेग तर पकडलाय क्षेत्ररक्षकांची आणि बॉलमध्ये, पण तो बॅकअप मिळाला तिथे, त्याच्यामुळे इथून धाव इथे 2 घेतल्या जात आहेत. संयमाचं क्रिकेट काय खेळावं त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला मात्र इथून देत असताना पाहायला मिळतोय आपल्याला सार्थक. आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 6 धावा. ओमकार धनाजी पाटील दुसऱ्या बाजूला सार्थक नारायण म्हात्रे, जो हे गावाचा हा सितारा. दुसऱ्या बाजूला ओमकार धनाजी पाटील, रावे गावाचा हा सितारा. 2 बेस्ट ऑफ बेस्ट मध्ये रंगलेला हा सामना कोण मारून जाईल. फाईन लेगला खेळून काढला, पिवंत षटक आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे, बॉल होईल फरार, सीमारेषा पार 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 पार, चवकार. आणि या 4 धावेनं इथून धावफलक मात्र पुढे जाईल. 10 या धावसंख्येवरती डबल डिजिट मध्ये इथे मात्र पदार्पण करत असताना धावसंख्या पाहिलं गेलं तर सार्थक म्हात्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमकार पाटील अगोदर उल्लेख केलाय. दुसरा बाजू पाहायला गेलं तर अगदी यंग ब्रिगेड, दोन्ही मात्र पाहायला गेलं तर उगवते सितारे. रायबादेवी रायवे संघाकडून सातत्याने उत्तम रायगड जिल्ह्यामध्ये ज्या संघाचं नाव आहे आणि ओमकार पाटीलचं नाव आहे, तर दुसऱ्या बाजूला जो हे संघ ही मात्र अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतं. आणि त्याच ग्रामीण जो हे संघाचे खेळाडू सार्थक नारायण म्हात्रे स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. 2 उत्तम खेळाडू एकमेकांविरोधामध्ये. परत एकदा पॉइंटला खेळायचा होता, अगदी स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, परंतु खेचून काढण्याचा प्रयत्न, स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस थोडंसं मात्र ओमकार पाटील यांचं मात्र पाहायला मिळालं. आणि खेळण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण जरूर झाली आणि तसाच काहीसा प्रयत्न ओमकार पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता इथून चांगला शॉट केलाय, ओमकार पाटील यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, हा येतोय फटका. सार्थक नारायण म्हात्रे यांच्या बॅट मधून दमदार दी धडक बी धडक कडक षटकार. पाहायला मिळतोय काय फलंदाजी केली कलात्मक पद्धतीने इथून खेळत असताना आणि आपल्या खेळाचं उत्तम उदाहरण देत असताना ओमकार पाटीलला अगदी परेशान केलं पाहायला गेलं तर थोडंसं. कारण जिथून बॉल चांगले आले, फाईन मध्ये स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, मागचा बॉल एकदा फाईन लेग मध्ये चांगला षटकार ठोकला, त्याच्यानंतर हा पॉइंटला अगदी ढकलून दिलाय, सिंगल आणि स्ट्राईक ही कन्वर्ट केली जाते. कारण इथून षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अक्षय शेठ म्हात्रे खारसापोली यांचा संघ एकविरा खारसापोली पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. संघमालक आदरणीय कल्पेश म्हात्रे सर खारसापोली, म्हणजे पाहिलं गेलं तर दोन्ही खारसापोलीचे संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि टीम ही आई एकविरा खारसापोली आणि आई गावदेवी खारसापोली. त्यामुळे खारसापोली गावामधून बरेचसे क्रीडा रसिक प्रेक्षक आपली ही मॅच लाईव्ह पाहत असलेली ते उपस्थिती आहेत, त्यांचंही करूया अमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. सर टॉस साठी इथे यायचं आहे. दुर्वा स्पोर्ट्स वरेडी आणि ग्रीष्म 11 जोहे या दोन्ही संघांनी आपण नाणेफेकीसाठी आपण टॉस का बॉक्स मध्ये लगेच आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. चला प्रथमेश पाटील आणि रितेश वारी गिबॉन इथून स्ट्राईकला पाहायला मिळतील आपल्याला. सार्थक म्हात्रे ज्या प्रकारे खेळ सजवलाय आतापर्यंत कौतुक करावं लागेल. ऑलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षक अगदी गोलंदाजी बनत असताना हर्षद यांना पाहतोय. एक सिंगल आली आणि इथून स्ट्राईक. आता मात्र बऱ्याच वेळानंतर विशाल म्हात्रे यांच्याकडे येईल. खारसापोलीचे अगदी पाहायला मिळत आहेत. हर्षल मोकल गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत दुसऱ्या षटकासाठी. आणखी एक चांगला बॉल पहा, परफेक्ट डिलिव्हरी,
परफेक्ट अगदी नाकाच्या जवळून घसटून जाणारा बॉल आणि या मैदानाचा अगदी सुगंध परफ्यूम देत असताना पाहायला मिळालं. कारण इथून डॉट बॉल किंवा विकेट हे मॅचमध्ये परतावू शकते टीम आई गावदेवी खारसापोली ह्या टीमला. कारण ज्या प्रकारे इथून सुरुवात केली, सेट केले आणि गेम कशा प्रकारे पुढे न्यायचं ते गेम प्लॅन सार्थक नारायण म्हात्रे यांनी आखलंय. ते विशाल म्हात्रे हे दोन फलंदाज मैदानामध्ये, त्यांना तुम्हाला भेदावं लागेल, तुम्हाला तोडावं लागेल. कारण त्या अगेन्स्ट तुम्हाला सर्व उत्कृष्ट ओमकार पाटील याला मात्र एक रणनीती आखावी लागेल आणि त्या रणनीतीवरती तुम्हाला खरंही उतरावं लागेल. त्यासाठी तुम्हाला 11 तर 11 खेळाडूंना सर्व उत्कृष्ट खेळ मैदानामध्ये तुम्हाला करावा लागेल. तेव्हा कुठेतरी हा विजय थोडासा तुम्ही मात्र तुमच्या बाजूने खेचून आणू शकताय. कारण हा क्रिकेट अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. प्रयत्न तुम्ही केलं पाहिजे. प्रयत्न करणाऱ्यांसमोर हार कधीच नसते. अलंग कार्पेट परत एकदा पहा, त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावरची गोलंदाजी केली जातोय. थोडंसं मात्र इथून पाहायला गेलं पुल करायचा होता, परंतु स्टेट बॅट अगदी सरळ दिशेमध्ये लाईनमध्ये फिरली आणि त्याचमुळे की काय फटकाही फसलाय. चांगली गोलंदाजी, लगातारचे तिसरा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत विशाल म्हात्रे यांच्याकडून. परंतु चांगली गोलंदाजी हर्षद मोकल रावे टीमचे हे खेळाडू आज पाहायला गेलं तर आपल्या संघ मालक आणि आई गावदेवी खारसापोली या टीम मधून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रणनीती बदलावी लागेल इथे. मोठा फटका केला, 3 बॉल वेट केल्यानंतर हिट अँड वेच बॉल सीमा पार, धावा येतील मात्र इथे विशाल म्हात्रे यांच्या बॅट मधून 6 षटकार. आणि या 6 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत 24 धावा 24 आणि आणखी ऍड केल्या जातील या 6 धावा. मी का थांबलो होतो, का वाट पाहत होतो त्याचं उत्तम उदाहरण पहा. बॉडीला स्ट्रेच केलं, अगदी धनुष्य बाणासारखा मात्र ही बॅक फिरवली आणि बाण सोडलाय. बॉल सीमा पार, येईल धावा 6 षटकार. दोन षटकांचा खेळ नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 30 धावा. 51 धावा विजयासाठी हव्या आहेत. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील यांनी खर्च केल्या होत्या 17 धावा. हर्षद मोकल हे आले, त्याने दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 13. आणि बॅटिंग करत असताना सार्थक म्हात्रे 7 बॉलमध्ये 18 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात आणि विशाल म्हात्रे 5 बॉलमध्ये 12 धावांवरती खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि एकूण धावफलकावरती धावसंख्या बॅटिंग करत असताना आई एकविरा खारसापोली, अक्षय शेट म्हात्रे खारसापोली यांचा संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. आता 18 बॉल आणि 21 धावांची गरज. स्ट्राईकला आहे सार्थक आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल 21 समीकरण साधं सोपं, परंतु इथून कठीण ओमकार करतील का? डेफिनेटली. आणि त्याचसाठी ओमकार आलेले आहेत. ज्या प्रकारे रणनीती आखली गेली होती आपल्या स्पेल मधील दुसऱ्या षटकासाठी मात्र स्वतः येत असताना आपला विश्वास दाखवत असताना स्वतःवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फांड मध्ये खेळण्याचा प्रयत्न चांगला इथे मात्र पाहायला गेला तर, आणि जोरदार अपील जरूर केली जातोय. इथून पंचांचा निर्णय अंतिम असेल. इथे यासाठी रिव्ह्यू नाहीये, सिस्टम उपलब्ध नाहीये, कृपया याची दक्षता घ्यायची आहे. ओमकारला माहिती आहे ही विकेट किती महत्वपूर्ण आहे, कारण ही विकेट नाहीये, ही मॅच आहे. आणि त्याचमुळे की काय दबाव तंत्र वापरला जातोय. सार्थक म्हात्रे जेवढ्या लवकर मैदानाच्या बाहेर जाईल ना तेवढ्या लवकर तुम्हाला मैदानामध्ये मॅचमध्ये परतावाला मिळण्याची संधी उपलब्ध होऊ शकतोय. त्याचमुळे की काय इथून परिपूर्ण सर्व सामदंड भेद पूर्ण वापरले जात आहेत. ज्या प्रकारे अपील केली, अपीलमध्ये फील जरूर जाणवलं नव्हतं, परंतु ज्या प्रकारे इथून थांबलेत काही विकेट किती महत्वपूर्ण आहे ओमकार यांना माहिती आहे आणि त्याचबरोबर आई गावदेवी खारसापोलीच्या समर्थकांना आणि खेळाडूंनाही माहिती आहे. आई एकविरा खारसापोली आणि
इथून सुस्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर आज कौतुक करावं लागेल. आम्ही सातत्याने गुणलेखक म्हणून कांचन पालकर यांचं नाव घेत असतो, परंतु आज कविराज पाटील गुणलेखक कसं असावे त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असतात. बॅकवर्ड रिजनमध्ये खेळून काढल्या, अलंग कार्पेट खेळण्याचा फक्त प्रयत्न केला, दिशा दिली. त्यांना माहिती आहे की इथून एक सिंगल घ्यायची आहे, कारण मोठी मॅच आहे ही. दोन्ही स्टार खेळाडू आहेत. ओमकार पाटील यांचा आपण उल्लेख केला होता. अगदी रत्नागिरी कोकणातून सुरुवात केली तर ठाणे जिल्ह्यापर्यंत या नावाची भिवंडी तालुक्यामध्ये ही सुद्धा मात्र आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळतोय. अनेक लीगमध्ये आयकॉन प्लेअर म्हणून राहिलेले ओमकार धनाजी पाटील हे सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका तडाखा दिलाय, अगदी आगरी कोली जसा मात्र हा मसाल्याचा तडका असतो तसाच तडाखा दिलाय. बॉल सीमारेषा पार हा येतोय विशाल म्हात्रे यांच्या बॅटमधून. शानदार रुबाबदार विशाल म्हात्रे स्टाईल षटकार. आणि विशाल यांच्यामध्ये पाहायला मिळतो गॅप शोधून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाईड इज लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं पाहायला गेलं तर तिथे मात्र थोडंसं पाटा बदललं गेलं आणि त्याच्यानंतर थोडंसं काऊ कॉर्नरमध्ये बॉल आलाय. एक सिंगल प्राप्त होईल इथे जरूर आणि या सिंगल नंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावांची गरज असताना ब्लॉक होल्डचा बॉल, अगदी बुंध्यातला बॉल, मेहनत करायला लागली आणि मेहनतीचा फल एका धावामध्ये मात्र रूपांतरामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. ओमकार पाटील यांना माहिती आहे की सार्थक यांना कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली सार्थक यांच्या विरोधामध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त तिथे सार्थक मात्र इथे वरचढ चढले होते. धावपलकावर जे धावा लागल्या जाते त्या 39 धावा. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. असेल आपणास की आपण लगेच नाणेफेक घेण्यासाठी कृपया आपण लगेच इथे पाचारण करायचं आहे. सर रितेश वारी उपस्थित आहे, दुर्वा स्पोर्ट्स वरेडीचे कॅप्टन. तर ग्रीष्म इलेव्हन जो हे प्रथमेश पाटील प्लीज आपणही यायचं आहे नाणेफेक घेण्यासाठी. आणि तिथे परमेश पाटील सर जॉईन होतील आपल्याबरोबर, परंतु इथून आम्ही विनंती करीन प्रथमेश पाटील आपण या. ही मॅच संपल्यानंतर लगेच नाणेफेक होईल आणि त्याच्यानंतर मात्र हा सामना पाहायला मिळेल. जो पहिले सामना पराभूत जे झालेले 2 संघ आहेत त्या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. गणेश कोळी वरेडी यांच्या मालकीचा हा संघ दुर्वा स्पोर्ट्स वरेडी, तर दुसऱ्या बाजूला रुपेशजी पाटील जोहे आणि निकेशजी पाटील जोहे यांच्या मालकीचा संघ ग्रीष्म इलेव्हन जोहे. या दोन्ही संघांमध्ये मात्र इथून सामना यानंतरचा पाहायला मिळेल. रितेश वारे आणि प्रथमेश पाटील हे या दोन्ही कर्णधार इथे उपस्थित आहे. टॉससाठी आपण लगेच या इनिंग नंतर जाणार आहोत आणि लगेच सामना चालू करणार आहोत. जाऊया मॅचकडे. अगदी अप्रतिम इथून ही मॅच रंगताना पाहायला मिळाली. ज्या प्रकारे सार्थक यांनी गेम प्लॅन केलं होतं कौतुक करावं लागेल आणि तिथूनच या मॅचमध्ये थोडंसं मात्र इथून दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न केला ओमकार पाटील यांच्या अगेन्स्ट आदेश मात्रे. येत असताना फाईनमध्ये खेळून काढल्या पहा, अगदी AK-47 मधनं गोली निघावी ना आणि बॉल फरार व्हावा सीमारेषा पार. आवाज यावा डिशुम डिशुम. येथील धावा 4 चौकार. सार्थक नारायण म्हात्रे मामा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा क्लास आहे, उंच परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि अंतिम क्षणी पकडला गेलाय झेल आणि खेळीचा अंत होतोय. इथून सार्थक म्हात्रे या खेळाडूचा आणि फलंदाज बाद. धावसंख्या मात्र इथे आहे 44 आणि 44 वरती 43 आणि 43 वरती पहिला विकेट सार्थक नारायण म्हात्रे. बॅक टू डग आउट.
पहिल्या षटकापासून रणनीती ओमकार पाटील यांची तीच होती की सार्थकला लवकरात लवकर बाद करायचं आहे, पण ती रणनीती थोडीशी चुकली की काय, त्याचमुळे सध्याच्या घडीला आई एकविरा खारसापोली हा संघ मात्र सुस्थितीमध्ये आहे. पण सुरुवात करायला घाबरू नका, शिस्तबद्ध पद्धतीने काम करा, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा, स्पर्धकाला घाबरू नका, नियोजनावरती भर द्या, शांत डोक्याने खेळ करा, सर्व यशस्वी होईल. परंतु गोलंदाजी ही तेवढीच तुम्हाला अचूक टप्प्यावरची लाईनवरची करावी लागेल. डॉट बॉलचे पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील जर का या मॅच मध्ये तुम्हाला परतायचं असेल. कधीच खचून जाऊ नका, स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला शिका आणि इथून तुम्हाला संधी मिळालेली आहे. 11 खेळाडूंमध्ये तुमचं नाव आहे, तुम्हाला संधी आहे, ती पॉइंटला खेळून काढल्या कलात्मक पद्धतीने. अगदी पहा, नजाकत होती तिथे या फटक्यामध्ये, परंतु तेवढंच सौंदर्य पाहिलं, परंतु ताकद प्रॉपर नव्हता तिथे. त्याचमुळे की काय टायमिंग प्रॉपर नाही पाहायला मिळालं. एक सिंगल आणि या सिंगल नंतर डबल आले आणि डबल नंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 46 धावा 46 आणि स्कोरबोर्ड. परिस्थितीजन्य क्रिकेट असतं, अडॉप्ट करायला शिका आणि एक्झिक्यूट ही करायला शिका. म्हणजे तुम्ही पहा तिथे डेफिनेटली मी चर्चा केली होती ना, परिस्थितीजन्य क्रिकेट असतो, तुम्ही ते अडॉप्ट केलं पाहिजे आणि ते केलंय. हा निशाणा साधलाय ओमकार पाटीलनं, डायरेक्ट हिट, बलंदाज बाद, बॅक टू डगआउट महेश म्हात्रे. परंतु ग्रीष्म इलेव्हन जो हे प्रथमेश पाटील चला आलेले आहेत तिथे. सुहास म्हात्रे सर जोडले जातील टॉससाठी. घवघवीत यश प्राप्त करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र सार्थक नारायण म्हात्रे यांनी केलं. त्याच्यानंतर मात्र इथून महेश म्हात्रे खार सापोली हे बाद झाले. एक संघ उत्कृष्ट खेळाडू. हाराकिरी रोकायचे असेल तुम्हाला तर जरूर इथे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण तुर्तास सध्याच्या घडीला पाहायला गेला तर हा सामना परिपूर्ण झुकलेला आहे तो टीम आई एकविरा खारसापोली या टीमच्या विरोधामध्ये. जर तुम्हाला हा सामना खेचून आणायचा असेल तर काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. ऑन साईडला फक्त दिशा दिली, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. यतीन यांच्याकडून बॉल अडवला गेला, आतीन आणि एक सिंगल आली आहे. एक सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 48 धावा. 47 मापा असावी. आता येणारी बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. हा बॉल मध्ये मॅच फिनिश केली जाईल का? मोठा फटका तर खेचलाय, मॅच टाईट केली जाईल की अडवला जाईल? अडवलाय फुटबॉल स्टाईलनं. समर्पक इथे मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला किती क्षेत्ररक्षण, तेवढाच जबरदस्त इथे पाहायला मिळालं. सिंगल ला डबल मध्ये कन्व्हर्ट ही केले आणि या 2 धावेनं फक्त 2 धावा दूर असतील. येणारी बॉल असणार आहे ते 6 आणि विजयासाठी 2 धावांची गरज असणार आहे. 24 धावांची बहारदार खेळी साकारली होती सार्थक म्हात्रेनं, तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेले तर ओमकार पाटील यांनी 29 धावांची बहारदार खेळी साकारली. त्याच्यानंतर विशाल म्हात्रे ती परिपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. 8 बॉल मध्ये 20 धावांची बहारदार खेळी साकारणारे विशाल म्हात्रे अजून मैदानामध्ये आहेत आणि त्यांनीच हा सामना सार्थक म्हात्रे यांच्या नंतर मात्र जबाबदारी स्वीकारली. विशाल म्हात्रे म्हटल्यानंतर खारसापोली टीमचे एक महत्वपूर्ण खेळाडू आणि आज आपल्या टीमसाठी, आपल्या संघ मालकासाठी एक सर्व उत्कृष्ट खेळ साकारताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. शंतनू जोशी इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. शेवटचं 6 बॉल आणि 2 धावांची गरज. पहिलाच बॉल बीमर, कदाचित इथून पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा आणि अतिरिक्त धावेनं स्कोर झाला इक्वल, म्हणजे समांतर स्कोर इथे होत असताना पाहायला मिळतोय. काय जबरदस्त खेळ साकारला येते सार्थकच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना. तेवढी 7 विशाल म्हात्रे असतील, महेश म्हात्रे, निखिल पाटील आणि सगळ्या टीम मेंबर्सनं दिलंय सार्थकला. आणि थोडासा बाहेर जाणारा बॉल
आणि इथून दुसरा विजयी साकार केला जातोय. एक चांगला खेळ साकारत असताना आई एकविरा खार सापोली ह्या टीम न मात्र पाहायला गेल्या. व्हाईट बॉल आल्या अंतिम आणि मॅच विन होत असताना पाहायला मिळतोय. हार्ड लक आई एकविरा खार सापोली च्या विरुद्ध आई गावदेवी खार सापोली. कारण ज्या प्रकारे मात्र खेळ केल्या आई एकविरा खार सापोली या टीमनं सार्थक मात्र वेल प्लेड. आणि इथून सामना वीराचा पुरस्कारही मात्र इथे दिला जाईल. हनुमान नाईक आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी आणि त्याचबरोबर स्वतःला मेंटेन ज्या प्रकारे मात्र ठेवले, कौतुक करावं लागेल. टॉस इथे घेतला जाईल, सुहास म्हात्रे सर तिथे जोडले जातील. तोपर्यंत सामनावीर या पुरस्काराकडे आपण जात आहोत. बॅक टू बॅक दुसरा मात्र इथे सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय. 24 धावांची बहारदार खेळी साकारून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेलं आणि गोलंदाजी करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देणारा सार्थक नारायण म्हात्रे यांना दिला जातोय सामनावीराचा पुरस्कार. तर टॉस होईल पहिल्यांदा, त्याच्यानंतर मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ओ टू सुहास म्हात्रे सर.